मुलींचा काळ आलेला आहे, लवकर लग्न करा, करिअर सेट करा. खरं नाही बरं. मा एक मित्र आहे, त्याचं फक्त लग्न न होण्याचं कारण एवढं फक्त की त्याच्या जिभेला शेंडा नाही. बोबळा बोलतो थोडासा. पोरगी पाहायला गेलो, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं थांब गणेश. बरोबर बरोबर. पोरगं काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही? माझ्या आधी हेच बोललं, तेच झालंय माझं, शिक्षक आहे मी, शिक्षक. हा बोबळाही हो, नको बाबाई हो आमच्या पोरीला. लग्नच भय नाही. आता हे लॉकडाऊन संपलं, मला म्हटलं अनंत भाऊ फार ओळखी आहे, एखादं स्थळ बघा. ए तू बोबळा आहे म्हटलं, आणि मध्येच बोलतो म्हटलं तिथं काही नाही म्हणे, मी एक शब्द बोलणार नाही, तुम्हीच माझं इंट्रोडक्शन करून द्या. म्हटलं एक मिनिट, गणेश नाव आहे पोराचं. म्हटलं बोलायच नाही. बरं बरं बरं, काही पोरगा बिरगा शिकलेला बिकलेला आहे का नाही? म्हटलं हानी बीएड झालं पोराचं, शिक्षक आहे पोरगा. वा वा, पसंत आहे म्हणे आम्हाला, तरणा बाण पोरगा आहे. त्याला काय माहित आहे बोबळा आहे? पसंत आहे म्हणे आम्हाला. पसंती झाली. मला वाटलं जमलं वा, एक समाजसेवेचं काम आपण केलं. नाही हो, ती नवरी मुलगी आणि चहा घेऊन मला दिला आणि त्यालाही दिला. चहा होता गरम, मी आपला हळूहळू घेतला. मला सवय आहे. पण हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा सुरका मारलाय ना, चहा होता गरम, याला लागला चटका. हा म्हटलं अरे म्हटलं काय झालं? दलम म्हटलं काय लगा, आता लग्न होणे नाही, खंडोबाच्या नावानं चाल मला भेटलं का. मला वाटलं आता विषय संपला. नाही हो, ती नवरी मुलगी पुढे आली. आश्चर्य बघा, तिनं डोक्याचा पदर वर घेतला, म्हणे असू द्या दलम तर दलम, फुटून फुटून पिऊन जाता. जमलं